नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आज मार्च एप्रिल 2024मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले होते अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तर आज 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ही जी वेबसाईट दिलेली आहेत या वेबसाईटवरती तुम्ही आपला 10वीचा रिझल्ट बघू शकता। ही वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर त्याद्वारे तुम्ही या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करून आपण आपला जो रिझल्ट आहे तो बघू शकता। आता काही महत्त्वाच्या जे तारखा आहेत या पण आपल्याला दिलेल्या आहेत। तो 28 मे ते 11 जून या दरम्यान ही जी लिंक दिलेली आहे http://verification.mhssc.ac.in या वेबसाईटवरती 28 मे ते 11 जून या दरम्यान आपण आपली जी उत्तरपत्रिका आहे ज्यांना डाऊट आहे अशा विद्यार्थ्यांनी या दरम्यान या दिनांकाच्या दरम्यान आपल्याला ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन पेमेंट देऊन आपण आपली उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मागवू शकतो। त्यानंतर गुणांचे पुनर्मूल्यांकन म्हणजे आपल्याला ऑनलाईन झेरॉक्स मागितल्यानंतर जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही परत तुमची उत्तरपत्रिका चेक करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता। त्यासाठी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरावा लागतो। तर आता जुलै ऑगस्ट पुनर्परीक्षा 2024 किंवा वर्ग सुधारणा परीक्षेसाठी बसण्यासाठी अर्ज विद्यार्थ्यांनी 31 मे 2024 पासून त्यांच्या स्वतःच्या शाळेद्वारे अर्ज करू शकतात। जे विद्यार्थ्यांना ATKT लागते अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी मे आणि जूनमध्ये पुनर्परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेत जर तुम्ही परत पास झाले तर तुम्हाला याच वर्षी काय होईल ॲडमिशन मिळेल। तर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे। यामध्ये जे फेल विद्यार्थी आहेत त्यांना पुनश्च 1-2 महिन्यातच चान्स देण्यात येतो आणि त्याद्वारे तुम्ही पास झाले तर याच वर्षी तुम्हाला ॲडमिशन मिळतो, जेणेकरून तुमचा जो वर्ष आहे तो वाया जाणार नाही। यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे प्रविष्ट केलं। तर ते 31 मे 2024 पासून तुम्ही आपल्या शाळेद्वारे या गोष्टी अर्ज करू शकता। शाळेमध्ये कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्हाला शाळेतले जे तुमचे कन्सर्न टीचर असतील ते तुम्हाला या गोष्टी सगळ्या क्लिअर करून देतील। तर धन्यवाद मित्रांनो, माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।